सेवा करायची. बोलता बोलता लोक म्हणतात ते भागवतकार आहेत. हा तुमच्या बोलण्यातला कहार आहे. माझे मराठी शब्द ऐकण्यासाठी तुम्ही जागे राहा. भागवतकार महर्षी वेदव्यास आहेत. त्याचा विस्तार परमहंस शुकदेवांनी केला, श्रवण परीक्षितांनी केलं, आणि आपण फक्त हामाल आहोत. मराठी कळते ना तुम्हाला सगळ्यांना? आपण कोण आहेत? हामाल. हा माल व्यासांचा आहे, शुकदेवांचा आहे. आम्ही फक्त वाहणारे हमाल आहोत. मंडपात गर्दी किती, त्यापेक्षा कानं किती ऐकायला तयार आहेत ही फार महत्वाची गोष्ट असते. विठ्ठल मला वाटतं आज तिसरा दिवस भागवत कथेचा असल्यामुळे विदुर मैत्रियांचा संवाद इथपर्यंत चिंतन आलेलं असावं. त्यावर मी भाष्य करणार नाही. समाधान महाराज सांगतायत, त्यांनी सांगितलं तरी मीच सांगितले, आणि मी सांगितलं तरी त्यांनी सांगितलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेद नाही. मूलतः काही शंकांचं समाधान करतो, अभंगाकडे ओळखतो. समाधानांची कथा असल्यामुळे समाधान करतो. तुम्ही चित्तशुद्धपूर्वक ऐका. भागवत कथा कशासाठी करावी? प्रश्न क्रमांक 1. दुसरा क्रमांक, तुम्ही ती का ऐकावी? 2 प्रश्न आहेत, दोन्हीचे उत्तर देतो. भागवत हे पारमहंस शास्त्र है. श्रीमत भागवते महापुराणे पारमहंस संहितायाम. और स्वामी जी सन्यासियों के शास्त्रकार ने 4 भेद बताए हैं: कुटीचक, बहुद्रुक, हंस और परमहंस. ये सन्यासियों के चतुर्विध भेद है. चतुर्विधा भिक्षुका प्रोक्ता. इनकी क्रिया अलग हो सकती है, लेकिन पद और साधना में सबका अधिकार समान है. मी श्री स्वामींच्यासाठी हिंदीमध्ये सांगतोय. हिमाचल प्रदेशातनं ते आलेत. आपल्या भाग्य मराठवाड्याचं, आपल्या खानदेशाचं, विदर्भाचं. स्वामी एवढ्या लांबून कशाला ही व्यक्ती आपल्याकडे येईल हो? किती वय त्यांचं? 32 वर्ष. प्रपंच आणि विषयाला स्पर्श न करता तारुण्यात त्यांनी संन्यास स्वीकारला, आणि हिम अचल म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगेत बर्फाळ प्रदेशात ते राहतात. कापसासारखं अंग आहे त्यांचं, मऊ. मी सहज त्यांना पाठवून प्रेमाने हात फिरवला तेव्हा मला अंदाज आला. किडकिड शरीर आहे, मिळेल तेवढंच खातात, मागत नाहीत, मौन राहतात. आशीर्वाद द्या म्हटलं तेवढंच बोलतात. आणि ये जो नारायण दंड होता है ना, वो किसी के पास नहीं होता. ये दुर्लभ है. तो नारायण दंड आपल्या इकडच्या लोकांना दंड वगैरे यातला काही अंदाज लागत नाही. ब्रह्मदंड हा त्यांना त्यांच्या गुरुदेवांच्याकडनं मिळाला, मला माझ्या गुरुदेवांच्याकडनं मिळाला. पण कर्नाटक, साऊथ आणि महाराष्ट्रात बहुधा सुदर्शन ही होता है, लेकिन इतने गाठी वाला मिलता है कहां? अब भाग्यवान है. विठ्ठल माझं कीर्तन ऐकायला तुमच्या मनाची स्थिरता, कानाची तयारी ठेवा कृपया. मला पोरकटपण करता येणार नाही, बाष्कळपणा करता येणार नाही. कमी वेळेत मला भाव प्राकट्य करायचंय. भागवत पारमहंस संहिता आहे. त्याला विरक्त, विप्र अशी यादी आहे की याने ते सांगावं. भागवत श्रवणाने तुम्हाला काय बेनिफिट, फायदा काय? लोक हल्ली विचारतात की या देवतेची पूजा केल्यावर फायदा काय, हे स्तोत्र म्हटल्यावर फायदा काय.
लोक फायदा विचारतात, फलास्वाद विचारतात. तर त्याचं कारण आहे, धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. भागवत कथा धन्य आहे, तिच्या श्रवणानं प्रेताची पीडा नष्ट होते. मग प्रेताची, मेलेल्या व्यक्तीची पीडा जर नष्ट होते तर या जिवंत मंडपातल्या सगळ्यांचं भगवान परमात्मा कल्याण करेल यात आता या संस्कृत श्लोकाला संप्रदायातल्या आणि मंडपातल्या सगळ्यांना कळण्यासाठी वारकरी प्रमाण देतो, म्हणजे कळेल. कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी. या कथारूपी गंगेमध्ये स्नान केलं, आचमन केलं, थोडं तीर्थ घेतलं, तयाचे उद्धरती पूर्वज ते, तयाचे उद्धरती पूर्वज ते, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान तयाचे उद्धरती पूर्वजाने, तयाचे उद्धरती पूर्वजाने, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करी, कथा भागीरथी स्नान जे करीती, तयाचे उद्धरती पूर्वज ते, पूर्वज ते, पूर्वज ते, कथा भागीरथी स्नान जे करती, तयाचे उद्धरती पूर्वज ते, तयाचे उद्धरती पूर्वज ते. कथा भागीरथी स्नान जे करीती, तयाचे उद्धरती पूर्वजते. काहींना संस्कृत येत नाही, काहींना वाचता येतं तर अर्थ कळत नाही, काहींना अर्थ कळतो तर श्रद्धा नाही, म्हणून मराठीत प्रमाण दिलं. कथा भागीरथी स्नान जे करीती, तयाचे उद्धरती पूर्वजते. कथा ठेवणारे काय 5-50 लोक असतील, 10-5 लोक सुरुवातीच्या मीटिंग मध्ये असतील. प्रस्ताव मांडला, ग्रामस्थ एकरूप झाले, परिसर सगळा इथे आला आणि ही कथारूपी भागीरथी म्हणजे गंगा वाहू लागली. आणि त्या गंगेमध्ये माझ्यासारखा एखादा पागल त्या गंगेच्या तटावर, काठावर, तीरावरती आला आणि जाता जाता तिसऱ्या दिवसाचं आचमन डोळ्याला पाणी लावून चालला. तर ज्यांनी प्रत्यक्ष अमृत प्यालंय ते किती भाग्यवान आहे. आता तिसरा प्रश्न आहे, भागवत म्हणजे काय, हे कळायला पाहिजे की नाही. आपण ज्याचं संहिता पठण करतो, ज्याच्या कथा ऐकतो, नुसत्या कथेनं भागवत पूर्ण होत नाही, हा माझा अभ्यासपूर्ण दावा आहे. कसा दावा आहे? अभ्यासपूर्ण दावा आहे. तर भागवत म्हणजे काय? मंथो निवेद शास्त्रार्थ, व्यासे केले महाभारत, त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला. पैठणच्या एकनाथ महाराजांनी एकादश स्कंद टीकेवरती जे भाष्य लिहिलं त्यातली ही मराठीत ओवी आहे. मंथो निवेद शास्त्रार्थ. जसं स्त्री सुगड्यात मडक्यात मृत्तिकेच्या घाटात मथनी रवी घालते, दोरी गुंडाळते आणि खांबाला बांधून घुसळण करते आणि त्यातनं लोणी निघतं,
तसं सकल शास्त्राचं मंथन करण्यात आलं. मंथोन वेद शास्त्रार्थ. इथे लोणी काढायला प्रपंचा स्त्री आहे आणि तिथे भागवत रूपी लोणी काढायला व्यास नावाची एक बुद्धिमती स्त्री आहे. मंथोनी वेदशास्त्रार्थ व्यासे केले महाभारत. त्या महाभारताचा मतित अर्थ श्रीमत भागवत हरिलीला. श्रीहरीच्या लीला ज्यात ओवल्यात, गोवल्यात, गायल्यात, मांडल्यात, लिहिल्यात, तो ग्रंथ म्हणजे भागवत. आणि वारकरी संत प्रमाण असे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे काम या नामयज्ञाच्या माध्यमातून इथे संपूर्ण होत आहे. ध्वनी उत्तम आहे. मातृवर्ग पितृवर्ग सागराप्रमाणे भक्त समुदाय इथे लोटलेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या कानाची तृप्ती करावी एवढा मोठा विद्वान मी नाही. मला एवढं अजून काही कळलेलं नाही, पण दिलंय निमंत्रण. कुंकू लावलंय तर स्त्रीनी घरातली भूमिका बजवावी, तसा हा प्रकार आहे. दगडाला शिंदूर लावल्यावर देव पण येत, तसं मला तुम्ही दिलेले हे महाराज पण आहे. विठ्ठल उभ्या भारतात महर्षी व्यासानंतर भागवत कथेचा, रामायण कथेचा उत्तम काळ कोणी आणला असेल तर शुकस्वरूप प्रातस्मरणीय श्रद्धेय श्री डोंगरे महाराजांनी आणला. त्यांच्यानंतर महाराष्ट्रात कथा कोणी प्रचलित केली तर परमहंस परिव्राजकाचार्य दत्तानंद उपाख्य बालयुगी महाराज. उपाख्य नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज. माझ्यावर त्यांची नित्य अनुकंपा होती, प्रेम जिव्हाळा होता. आणि ही परंपरा महाराष्ट्रात लुप्त होऊ नये म्हणून आपल्या वारकरी संप्रदायात 3 दंडी. एक आनंदाश्रम स्वामी महाराज, आळंदी तीर्थक्षेत्र, गोपाळपुरा, इंद्रायणीचा तट, ते ब्रह्मलीन झाले. द्वितीय क्रमांकाला ओतुरकर महाराज, कळण्यासाठी सांगतो यांना. आणि तिसऱ्या क्रमांकाला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मुंबईपर्यंत भगवंताच्या कृपेने मला दंड देण्यात आला. आणि मी शास्त्र प्रमाणे काटेकोर जीवन जगत संप्रदायाचाही प्रचार करतो आणि सनातन धर्माच्या प्रचारार्थही आम्ही नित्य फिरत राहतो, दौरे करतो, त्या मंचाचं जागरण करतो. आजचा अभंग कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आरंभाला एक चिंतन करू की ज्ञानोबा आहेत कोण. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा विष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, अवतार महाविष्णूचा अवतार. स्वमुखे
आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी. कुरुक्षेत्रावरती गीता तत्वज्ञान सांगणारे श्री कृष्णच पुन्हा महाराष्ट्रात या जीवरूपी अर्जुनाचं कल्याण व्हावं म्हणून भगवद्गीता देशिकारलीनी मराठीत करून ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ही विज्ञापना करून जगताच्या कल्याणासाठी त्यांनी ओवी नावाचा छंद लिहिला आणि तुमचं माझं कल्याण करण्यासाठी हा ग्रंथ तुमच्या माझ्या हाती दिला. ज्ञानोबराय प्रत्यक्षात श्री विष्णू परमात्मा. सोपी गोष्ट आहे. अधिकार केवढा. चालविली जड विंदी हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड विंदी हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबाचा. मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबाचा. मोक्ष मार्गचा सांगाती ज्ञानोबाचा. मोक्ष मार्गचा सांगाती ज्ञानोबाचा. हे विज्ञानाला ज्ञानोबारायांनी 13व्या शतकात केलेलं चॅलेंज आहे. अचेतनाला चेतन करता येत नाही. रिंग नाही, बेरिंग नाही, विलायमेंट नाही, व्हील बॅलेन्सिंग नाही, शॉकअप नाही, बुश नाही, कुठल्याही लाकडाला दगडाला चक्र नाही, ऊर्जा व्होल्टेज संप्रेक्षण बॅटरी किक नाही, पेट्रोल डिझेल नाही आणि भिंत चालते. अचेतनाला चेतन. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. त्या काळातले संत लिहिताना प्रत्येक जण आपल्या आपल्या संतांना माझा म्हणत होते. एवढा संदेश जरी संप्रदायात जगभर गेला ना या सप्ताहाच्या माध्यमातनं तर भारत पुन्हा रामराज्य होईल. महाराष्ट्र शिवराज्य. हे माझं म्हटलं पाहिजे. ते गायक माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, हे माझे आहेत, तुम्ही माझे आहेत, तुम्ही माझ्या आहेत हे असं म्हटलं पाहिजे. तुम्ही म्हणलं पाहिजे हे माझे आहेत. ज्ञानोबा माझा. त्या काळातले संत एकामेकाला माझं म्हणण्या इतपत मनाने मोठे असावयाचे. अंडरलाईन. हे ज्यांना कळलं नाही त्यांनाही धन्यवाद. मला यापेक्षा मराठी स्वच्छ नाही बोलता येत. विठ्ठल हे हिमाचल प्रदेशचे साधू आहेत ना, मी त्यांना म्हणलं पाहिजे ते माझे आहेत. और उन्होंने भी बात करना चाहिए. महाराष्ट्र में गया था, कोई दंडी देखा, वो भी मेरा है. ही भूमिका पाहिजे. अरे अन्य पंथात अन्य धर्मात ते आता त्यांच्या नातलगाला आपलं म्हणतायत. आयडेंटिटी प्रूफ नाही, माझा आहे. हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. आत्ता येणाऱ्या काळात जागेत ना त्रिपुरा से लेके अमरावती तक विठाला विठाला. आता आपल्या लोकांना आपण आपलं म्हटलं पाहिजे. मी तर यापेक्षा पुढे जातो. आता वैदिकांनी सुद्धा तो त्या शाखेचा आहे, हा या शाखेचा आहे, तो त्या कुळातला आहे, तो त्या पंथातला आहे. हे वारकरी आहेत, ते इस्कॉनचे आहेत, ते प्रजापिता आहेत, ते स्वाध्याय आहेत, ते बैठकवाले, ते अमुक आहेत, ते तमुक आहेत, ते वारकरी आहेत, ते दत्त भक्त आहेत, हे हरिभक्त आहेत, ते कृष्ण भक्त आहेत. हे जे तुकडे तुकडे आहेत ना हे बंद व्हायला हवेत. देवाची उपासना कोणत्याही करा, सर्व एक आहेत. सोपं उदाहरण देतो, तुमच्याकडनं टाळ्या घेतो. पूर्वी स्त्रिया काटवटीमध्ये पीठ घ्यायच्या कणिक तिंबायला. परातीत म्हणा स्वच्छ भाषेत कळण्यासाठी. पाणी ओतलं आणि ते तिंबलं. तिंबल्यावर ते पीठ वेगळं वेगळं होऊ शकतं का? नाही होत. तसं तुम्ही वैचारिक मंथन करायचं. सर्व पंथ एकत्रित कालवायचे आणि त्याची स्वादिष्ट पोळी खायची पोट भरल्याशिवाय राहत नाही. भारत एक संघ नांदवायचा असेल आपल्याला,
हिंदू राष्ट्र अपेक्षित असेल तर आपण आपल्यातल्या आपल्यात भेद नाही करायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ माझं हे सगळं सोहळं ओळं परंपरा दंडी यती इथपर्यंत मान्य आहे, पण ज्यांना अनुग्रह दिला त्या लेकीन ते लेक आहेत, त्यांनी प्रेमाने घरी बोलवलं तर मी नाही म्हणायला पाहिजे मला वेळ नाही, जायचं त्यांच्या पाठवून प्रेमाने हात फिरवायचा, जगाची ऊर्जा थोडी हे प्रेम मिळतं. ते म्हणतात ओ मेरा भांजा आहे, ओ मारा भाई आहे. आपल्याकडे ती अवस्था नाही. आपण आपल्या माणसाला दुरावा करतो. कीर्तन भजन केवळ बुक्का गंध माळा उपवास इथपर्यंत सीमित नाहीत. हे एक धर्म जागरण मंचाचं कामही आहे आणि या माध्यमातून समाज एकसंघ व्हायला पाहिजे. तरुणांना आपल्या तरुणीचं, तरुणाला आपल्या गावाचं, तरुणाला भारतीय संस्कृतीचं आणि तरुणांना हिंदू राष्ट्राचं संरक्षण करता आलं पाहिजे. ही महत्वाची हेही महत्वाचं आहे. त्या काळातले संत एकामेकाला माझं म्हणायचे. ज्ञानोबा माझा, तुकोबाराय माझे, मीराई माझ्या, जणाई माझी, बहिणाई माझी, मुक्ताई माझी. हे माझं म्हणायला शिकलं पाहिजे आपण. आता हे माझ्या संप्रदायातले माझे एवढं म्हणायचं. आणि वारकरी संप्रदायात सगळ्या उपपंथांचा समावेश आहे. दुसरा प्रश्न, तुमच्या गावात नदी कोणती मला नाव सांगा. मी पहिल्यांदा आलोय. उमा. ती कोणत्या नदीला मिळते? मोठ्या गोदावरीला. गोदावरी कुठे जाते? राजमहेंद्रीला, गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशात सागराला. मग तुम्ही उमा नदीचं पाणी ओळखून पुन्हा या गावात परत 5 ml आणू शकता काय? उत्तर मला द्या, बोला कोणीतरी. मी 5,000 रुपये त्याच्या हातावर ठेवतो, जास्ती माझ्या आवाकात नाही. आता आले ते देतो लगेच. ते पाणी परत आणू शकता का तुम्ही? बोला, तरुण हात वर करून सांगा. हात नाहीत तुम्हाला? आणू शकतो का? नाही आणू शकत. का? ते गेलंय कुठे? सागराला. आता ऐका श्लोक. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार. नमस्कार कोणत्या देवाला करा? जातोय कुठं? केशवम प्रति गच्छति. प्रति म्हणजे कडे. प्रति म्हणजे कडे. कुणाकडे? केशवाकडे. केशव कृष्णच, केशव विष्णूच, केशव रामच, केशव वामनच, केशव गणेशच, नारायण देवीच, महादेवच, सूर्य चंद्रमाच, ब्रह्मा भैरव दत्त सर्व तेच. काही भेद नाही. आपल्या डोळ्यात भेद आहे, देवात भेद नाही. ग्रामीण लेवलच्या कार्यकर्त्यात एकामेका पक्षांचा मतदानापासून ते वागण्यापर्यंत मनात मतभेद आहे. पण ते कॅबिनेटला म्हणतात आता चहा पाण्याला आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून. तुम्ही जागेत ना सगळेजण. आणि टीव्ही चॅनलला बातमी असती. उद्धवजी म्हणतात देवेंद्रजी माझे परम मित्र आहेत. गडकरी म्हणतात पवार साहेब माझे परम मित्र आहेत. विलासराव म्हणायचे गोपीनाथराव माझे परम मित्र आहेत. पण शत्रू कोण आहे मग? मग त्या लेव्हलला आपल्याला ते ज्ञान न झाल्यामुळे आपल्यात मारामाऱ्यात विचाराची व्यापकता वाढवायला पाहिजे. विठाला विठाला जसं भारत म्हणून आपण सर्वजण एक आहेत, तसं नारायण म्हणून सगळ्या देवता एकच. मी तुम्हाला सांगतोय, फक्त हलकासा स्वर. तुम ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो. शास्त्रीय पुरावा तुम्हाला. प्रातः समय भी कीर्तन में मैंने बताया था आज बीड डिस्ट्रिक्ट में. ब्रह्म स्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत. हे संपूर्ण जगत हरिमय. विठ्ठल जळी स्थळी भरला
पिता ठाव नाही मुरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल स्थळी स्थळी भरला पिता ठाव नाही मुरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल देवतेत तीन देवता आल्या. विधाता म्हणजे ब्रह्मदेव, विधाता ब्रह्मदेव, नीलकंठ महादेव, लक्ष्मीकांत विष्णू, हे तिन्ही एक वटले विठ्ठल. भांडण आपल्यात आहे. त्यांनी उभं लावलं, यांनी आडवं लावलं. आपणच सुरू केलं. ज्याचा गंध आडवा आडवा तो भाडवा, आपण सुरू केलं. उभा ते शोभा, टिकला तो हुकला, हे आपण सुरू केलं. अरे तिलक कौन सा लगाया, भस्म कैसा लगाया, त्रिपुंड किस पदार्थ से लगाया. अरे कुछ लेना देना नहीं. भगवान परमात्मा आणि तत्वन संप्रदाय भजन यापेक्षा न्यार आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद. मी शब्द उच्चारताना कसा म्हणतोय, हरिहरा भेद नाही नका करू वाद. नाही आम्ही विठ्ठलाचे भक्त आहेत, शंकराकडे जात नाहीत, नको जाऊ. पण त्याने त्याच्या डोक्यावर घेतले हे तुला कळू दे, एवढंच ठेव. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम किंवा विठोने श्री वाहिला देवराणा. समर्थ रामदास स्वामी महाराज. विठाल महाराज पुढे भागवतात सांगतीलच. कृष्ण जन्म महोत्सवाला प्राकट्य सांगतील म्हणालो ना, मग मी सांगतील. आणि कन्हैया अवतीर्ण झाली ही वार्ता सगळ्या जगात पसरली. कशी पसरली? षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवे द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. दोन कानातली गोष्ट इनके लिए और मराठी नहीं बता सक, हिंदी में बताएंगे. द्विकर्णस्य मंत्रस्य, दोन कान की जो बात है वो ब्रह्मा भी न जाने, निर्माण करने वाला. अगर 4 कान में वार्ता चली गई तो स्थिर होती है, 6 कान में हो गई तो किसी को किसी का पता नहीं चलता, उसे प्रतिबंध नहीं कर सकते, खुली हो जाती पूरी दुनिया में. इसीलिए तो मोबाइल बहुत बढ़िया काम करता है. विठाला वार्ता पसरली. कन्हैया अवतीर्ण झाला. उद्याचा आनंद मी आत्ताच हिरावून घेत नाही तुमचा, तो त्यांना राखीव ठेवतो. आणि मग शंकराला कृष्ण स्वरूप पाहण्याची इच्छा झाली. काय आता हे कथेत सगळे भजन म्हणणारे लोक आहेत. मला हिंदी भजन काही कथेतले येत नाहीत. मी आपले वारकरी प्रमाण देतो पहिल्यापासून. मी वृंदावनला शिकलो नाही, हरिद्वारला शिकलो नाही, ऋषिकेशला शिकलो नाही. माझ्या या राहण्यावरनं लोकाला वाटतं बाबा ऋषिकेशचे कैकी, ऋषी तिकडेत केस इकडे. मैंने मराठी में इन लोगों को बता दिया, मैं ऋषिकेश में नहीं पढ़ा. ऋषि उधर है, केश इधर है, ऐसा ऋषिकेश है, बाकी क्या. मी जे शिकलो नाही, जिथे राहिलो नाही, ती नाव फुकट घेऊ कशी. विठ्ठल जोगिया जोगिया
देखत नयन मोर। जोगिया माने भगवान भोलेनाथ पाण्यासाठी आले आणि निमित्त केलं की कन्हैयाचं दुखतंय तर औषध देणारा मी बाबा आहे। यशोदा म्हणाली हे अपरिचित कहां से आया कुछ पता नहीं चलता, इसका ना कोई आइडेंटिटी प्रूफ है ना आधार कार्ड लिंक किया है। देखना चाहता है जरूर लेकिन मैं नहीं छोड़ूंगी क्योंकि महिला कन्हैया तो बस अकेला ही ब्रह्म है, किसी को बताओ। बहुत दिन के बात हुआ है। पण निमित्त झालं कन्हैया आतून मुद्दा म्हणून रडायला लागले। मग गवळणी म्हणल्या अगं जर दाखवलं नाही तर पोट दुखून मरण्यापेक्षा नीट करणारा आलाय तर दे हातात। महाबाबा आतमध्ये जाताना जटा मुकुट आही मौर सवारा कानन कुंडल पहिरे ब्याला तन विभूती पटके हरी छाला। ते स्वरूप रसिक संतांनी वर्णन केलं। जोगिया देखत नयन मोर। आतमध्ये गेले आणि आपलं नेटक यथार्थ स्वरूप दाखवलं। भोले बाबा कन्हैयाला म्हणाले बस तुम्हाला भेटण्याची इच्छा होती। आणि कन्हैयाने पण भोले बाबांना सादरपूर्वक प्रेमालिंगन दिलं। माझा विषय संपला। देव देवात पंथात मठात मंदिरात कृपया भेट ठेवू नका, ते सगळे एक आहेत। मधीच आपलं जळगाव होण्यात काय मजा आहे मला सांगा। ते सगळे जर वर एक आहेत आपलं जळगाव का व्हावं? आपल्यात बदल केला पाहिजे। आजचा अभंग भूपाळी काकडार्थी प्रकरणातला आहे। भूप शब्दाचा अर्थ आहे राजा। राजा शब्द भ्रष्ट स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे राजा। आवाज कमी करा, लोक तुम्हाला म्हणत राहतील आवाज वाढवा वाढवा वाढवा। ते कथाकारांना पोवाड्यावाल्यांना हे आवाज मोठे लागत असतात, मला काही आवश्यकता नाही। विठ्ठल भूप म्हणजे राजा, देवात राजा आहे। कानडा राजा पंढरीचा, तो हा देवांचाही देव राजा। दत्तात्रयांना राजा म्हणतात, भगवान शंकरांना राजा म्हणतात आणि विठ्ठलाला राजा म्हणतात, रामाला राजा म्हणतात आणि कृष्णाला राजा म्हणतात। मग प्रजा जमली। भूप अली, अली म्हणजे प्रजा आणि भूप म्हणजे राजा। आपल्या राजाला पाहण्यासाठी प्रजा जमली, नट नटी पाहण्यासाठी समाज जमतो तसा जमले। वंदन करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, मागण्या बघण्यासाठी, डेव्हलपमेंट होण्यासाठी, फंड मिळण्यासाठी, रस्ता होण्यासाठी, तलाव होण्यासाठी राजा आहे तो। जमले सगळेजण। या व्यवहारातले हे राजे नव्हते, वारकरी संत होते। मांगल्याचा प्रसंग ब्रह्ममुहूर्त आहे। शीतल शांत मंद मंद गतीनं वायू वाहतोय, ताम्र अरवरीलय। ब्रह्मवेत्ते ऋषी ध्यानस्थ आहेत। ही बुद्धिरूपी स्त्री विवेकाचा खुंट हातात धरून वैराग्याचं दळण दळते। गायक तानपुऱ्यावरती स्वर छेडून सा लावतायत। मृदंगावाले वादक कृष्ण पर्ण वाजवतायत। ब्रह्ममुहूर्ताला सोली व शांतता आहे आणि सगळे हरिभक्त नीरा भीमेच्या संगमावरती म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती श्री हरीला न्याहाळण्यासाठी गेले। त्यात अग्रगण्य ज्ञानदेव वैष्णव मोठा श्री ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांनी श्री परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या आपली भूमिका अभंगाच्या
योगिया दुर्लभ तुना देखिला साजन योगिया दुर्लभ तुना देखिला साजने योगिया दुर्लभ तुना देखिला साजनी योगिया दुर्लभ तुना देखिला साजनी योगिया दुर्लभ तुना देखिला साजने 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 पाहता पाहता मना न पुरे गाणी पाहता पाहता मना न पुरे गाणी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव पाहता पाहता मना न पुरे गाणी पाहता पाहता मना न पुरे गाणी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देवाचा प्रत्येक चरणाची भूमिका स्वतंत्र आहे, अर्थसंगती स्वतंत्र आहे. योगिया दुर्लभ स्पष्ट केलं. योग्यांना परमात्मा पाहणं ही गोष्ट दुर्लभ आहे, अवघड आहे, कठीण आहे. आता योग्यांना जर अवघड आहे तर तुमच्या माझ्यासारख्यांचं काय? जे योगी आहेत, साधना संपन्न तपस्वी आहेत, त्यांना परमात्मा पाहणं जर अवघड आहे, तुम्ही आणि मी कुठल्या झाडाची पानं आहेत? नुसत्या मूर्तीनी पाहणं आणि या डोळ्यांनी पाहणं हे पाहणं नाही, आतून पाहणं. पाहता पाहणे दुरी सारोनिया पाहता पहाडे दुरी सारुणी पाहता पहाडे दुरी सारुणीया गुहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया. या डोळ्यापेक्षाही आतले जे डोळे म्हणून जे आंधळे आहेत ना त्यांना प्रज्ञाचक्षु म्हणतात. उदाहरणार्थ त्रिदंडी जगद्गुरु रामानंदाचार्य तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरु रामभद्राचार्य जी स्वामी महाराज अंधे हैं लेकिन अंतःचक्षु पटल से सब जानते हैं. बारकरी में हमारे इधर श्री मुकुंद काका जाट देवलेकर दिखता नहीं लेकिन अंतःचक्षु से जानते हैं. गुलाबराव महाराज ज्ञानेश कन्या दिखता नहीं था महाराज जी लेकिन अंतःचक्षु से सब पहचानते थे. अंतःचक्षु पाहता पहाणे दुरी सारोनिया. योग्यांना कठीण आहे. योगियाचे मानसी उमरडोनी जाय, योग्यांना ते प्राप्त होत नाही. मग ज्ञानोबारायांनी कसं पाहिलं हा प्रश्न आहे की नाही, तर त्याचं उत्तर आहे ज्ञानोबाराय योगियेत यात नवल नाही, योग्यांची आई आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली जेने निगमावल्ली प्रकट केली जेने निगमावल्ली प्रकट केली. व्यवहारात आपण म्हणत नाही का, अहो तुम्ही डॉक्टर कडे जा, मग तो म्हातारा म्हणत असतो डॉक्टर डॉक्टर काय घेऊन बसला, मी डॉक्टरचा बाप आहे. व्यवहारात होतं की नाही असं. तसं योगी 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 काय बोलता,
योग्यांना स्तनपान करणारी, पदराखाली घेणारी, योग्यांना जन्म देणारी माऊली ज्ञानोबा आहेत. योग्याच्या माऊलीनं पाहिलेला परमात्मा आहे. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजणी. तर सगळ्या ऐकणाऱ्या अभ्यासकांना प्रश्न मनात निर्माण झाला पाहिजे. ज्ञानोबारांच्या काळात कॉलेज नाही, पिरियड नाही, व्हॉट्सअप नाही, ट्विटर नाही, फेसबुक नाही. मग ही साजणी कोण असावी? नित्यातला अभंग रूप पाहता लोचनी आणि सुख झाले हो. ही साजणी कोण? साजणी म्हणजे मैत्रीण, जीवलग, सखी. मग ज्ञानोबाराची मैत्रीण कोण, सखी कोण? बरोबर आहे की नाही? सखी कळलं, मैत्रीण कळलं, पण ती कोण? अभंग रोज म्हणतो रूप पाहता, पण अर्थसंगती. मैत्रीण, हो मैत्रीण कळली, सखी कळली, पण ह्या कोण? तर त्याचं उत्तर आहे बुद्धी. त्या बुद्धीला म्हणतायत, ए बुद्धी ऐक, मी आज काय पाहिलंय. संकल्प विकलात्मक मनहा, संकल्प विकल्प निर्माण करतं ते मन, आणि निश्चय पक्का करते ती बुद्धी. त्या बुद्धी नावाच्या मैत्रिणीला सांगतात, मी आज काय पाहिलं. योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजणी. एक भाव. आणि परिणाम काय झाला? पाहता पाहता मना न पुरे धणी. मला त्याच्याबद्दल आता अधिक वर्णन करता येत नाही. काय काय बोलू, काय काय सांगू त्याच्याबद्दल. मी वेद अनंत चर्चा करतो, शास्त्र चर्चा करतात, पुराण चर्चा करतात, आणि शेवटी न येती म्हणतात. मौनावल्या जातो. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे. वेदाला कळत नाही, पुराणाला कळत नाही, श्रुती नेते नेती म्हणतात. असा परमात्मा पाहायला त्याच्याबद्दल काय बोलू. म्हणून वेद जाणो गेला हे प्रमाण जसं तसं इथे योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी. पण पाहता पाहता मना न पुरे धनी. काय बोलावं त्याच्याबद्दल. आता दुसरं चरण मोठं छान आहे. देखिला देखिला माय देवाचा देव, 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 देखिला देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाले तुझे पण, विठ्ठला संदेह निमाले तुझे, देखिला देखिला माय देवाचा देव,
परिसर आणि समाजाच्या शंकेचं निरसन करण्यासाठी हे चिंतन मी दुसऱ्या चरणाचं करणार आहे. सावध राहा. कमी वेळेत कीर्तन मी थोडक्यात थांबणार आहे. लोक उठून जाऊन बहिष्कार व्हावा यापेक्षा मी इज्जतीत राजीनामा देणार आहे. तेवढं मानसशास्त्र मला श्री गुरूंच्या कृपेने मी शिकलोय. मी अजिबात नाही टाळकऱ्यांचा चेहरा, समोरच्यांचं भावप्राकट्य, रेंगाळलेली माणसं हे तात्काळ एका क्षणात मला आतापर्यंत ओळखता आलेलं आहे. त्यामुळे मी जिवंत आहे. तात्काळ म्हणजे लोकांचा अंदाज दिसला की जय विठ्ठल बिफोर अर्धा तास आधीच. अहो 3 तास केलं तरी तेवढंच मिळणार आहे, तर 1.5 तास केलं तरी तेवढेच मिळणार आहेत. म्हणजे प्रेमाचे लोक तेवढेच मिळणार आहेत आपल्याला. जे शहाणे जाणकार आहेत ते मांडतातच की, आणि वेड्यांच्यासाठी वेळ वाया घालवायचा कशाला आपल्याला. की आमच्या कीर्तनात कर्कशपणा, आरडाओरडा, बिभत्स चाली रे मी वर्ज केलेलं आहे. पटलं बोलो न बोलो, मी अर्ज केलाय का माझं कीर्तन ठेव म्हणून. विठ्ठल हे काय देखिला देखिला माये देवाचा देवो यासाठी चिंतन करतोय. प्रसंग गांभीर्याचा आहे. प्रसंग गांभीर्याचा आहे. ज्ञानोबरायांच्या आई वडिलाला थोडा तानपुरा आणि किंचित हलकासा विको. पैठणकराच्या उदयिक अमृतेश्वराच्या मंदिरात धर्मसभेत निर्णय असा झाला की संन्यास धर्मानंतर पुत्रसंतती झाल्यामुळं त्यांना जगण्याचा आता अधिकारच नाही. आणि देशमुख काका सभा दुमदुमून गेली आणि एकच हलकल्लोळ झाला की यांनी आता जगण्यापेक्षा देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं. हे वाक्य ऐकल्यावर चिमुकल्या मुक्तीच्या मनावर काय आघात झाले असतील याबद्दल न बोललेलं बरं. आपले वय एवढे परिपक्व असून, संपत्ती असून, जगण्याचा मार्ग असून एखादा आघात आपण सहन करू शकत नाही. पण चित्कला मुक्तीवर बालवयात हे लेकरू समोर बसलंय तसं आघात झाले. आणि तिने माऊलींना विचारलं, दादा काल पंडितांनी पैठणात दिलेला निर्णय म्हणजे काय रे? मुक्ते सांगल तुला मी निवांत एक दिवस. सध्या काम सगळी आपल्या डोळ्यासमोर वेगळी आहेत. चर्चेला उधाण आलंय. मग आई बाबा राहणार नाहीत आपले? तिचा प्रतिप्रश्न आहे. प्रतिप्रश्न आहे. पैठणात झालेला निर्णय आणि सिद्धबेटात कुटिया करून झोपडीतलं राहणं. किट्ट अंधकार, रातकिडे ओरडतायत, शांत मंद इंद्रायणी वाहत होती. त्या काळात श्वापदांचं किंचाळणं कानावरती पडत होतं. रात्रीच कुटियातली ज्योत दिवा विजला आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्याला टपकिनी पाणी आलं. तिने सांगितलं मालकाला, अहो आता आपल्या जीवनात प्रकाश कसला, आज ना उद्या अंधार पक्का ठरलेला. यातील मात्र शंका नाही. पण ही वार्ता लेकरांना कळता कामा नये. जरा आवरलं पाहिजे, सावरलं पाहिजे. तुम्ही काहीतरी करा. म्हणून माध्यम पुन्हा विरुंगळा पडावा म्हणून आळंदी ते पैठण, पैठण ते आपेगाव हा एक मार्ग स्वीकारला. काळ दीपावलीचा. 5 दिवसाचा सण दीपावली. दिव्यानी लख प्रकाशाने तेजोमय झालेलं ते वातावरण. पैठणात झालेली निंदा, महाराष्ट्रात झालेली नामुष्की. आता करावं काय? म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सोपान ज्ञानोबाराणी चित्कला मुक्तीला बरोबर घेऊन आपेगावी आले. आपेगावी जन्मगावी. कोरोना काळात जसं प्रत्येकाला आपापलं जन्मगाव आठवलं, नाते कळले, भूमी कळली, तद्वत शेवटी आधार आला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जन्मभूमी जन्मभूमी आहे.
म्हणून आपे गावातलं येणं पक्क झालं. दिवाळीचा सण. रातकिडे ओरडतायत, किट्टांधकार, गोदा काळी भिन्न वाहते. कडाक्याची थंडीन पहाटे सणाचं स्नान. उठणं नाही, तेल नाही, साबण नाही, ओवाळणं नाही, कुंकू नाही, निरांजन नाही, काही नाही. आणि मुक्ती म्हणाली, आई दादाला ओवाळायचंय पण दिव्याची सोय नाही. गारगुटीवरती गारगुट अदळायची, कापूस मध्ये धरायचा, प्रकाश करायचा. 4 लाकडं गोळा केली, पाचोळा काचोळा गोळा केला, दगड मांडली, एक भांड मांडलं त्यावर पाणी गरम होण्यासाठी, आणि त्याला छिद्र पडलं. नीट ऐका, छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति. त्या छिद्रातून पाणी पिटलेल्या अग्नीवरती टिपकत होतं. टिपकणाऱ्या अग्नीवरती, महेंद्र महाराज वर या टिपकणाऱ्या अग्नीवरती वरचं पाणी खाली पडतंय. चित्त कथेत वेधल्या द्या, कीर्तनात वेधून घ्या. बसा बसा. भडकलेल्या अग्नीला ते वरचं पाणी शांत करत होतं. तुमचं चित्त विकलांग झालं, कथेतला भाव संपला. विठ्ठल मी कीर्तनात अतिशय संशोधन केलेला जीवनभर माणूस आहे. ऐकणाऱ्यांचं चित्त विव्हळ झालं की आपण जय विठ्ठल करावं. महेंद्र महाराज आले, त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील कारवाई सुरू ठेवतो. प्रसंग असा असतो की तो समोर मंदिरासारखा उभा केलेला आहे, पायापासून शिखरापर्यंत आणलंय. अचानक JCBने जर तो पडला तर ते मंदिर पुन्हा उभं करणं कठीण असतं. म्हणून थांबलो. विठ्ठल विठ्ठल ते पुन्हा मी सांगतो, पुढा बघू. हा विषय आपला नाही, गेला गेला, संपला. अग्नीत पेटलेल्या फुटलेल्या मडक्यातलं पाणी पडलं, अग्नी शांत झाला. आणि पुन्हा विठ्ठल रुक्मिणी म्हणजे पती पत्नी पाहतायत. पाणी गरम करणं अवघड आहे, भांड फुटलंय. या वाक्यातला भाव ज्या तरुण अभ्यासकांना कळला त्यांना मी धन्यवाद देतो. भांड फुटलेलं आहे याचा अर्थ असा आहे, देहांत प्रायश्चित्त पक्क आहे. लेकरांना आश्रय कोण देईल? पंडितांची धर्मसभा गप्प बसत नाही. आणि सामोर तरी किती दिवस जावं? कडाक्याची थंडी, कार्तिकाचा आरंभ, अश्विनाची समाप्ती. दिवाळीच्या काळात पूर्वी थंडी असावयाची, आता दिवाळीत गरमी आहे. आता अंगाला घाम येतो. हे कलियुगीचे उफराटे. आता जे उलट सुलट चाललंय ते हेच आहे. गोदेच्या पात्रात स्नान करायचं ठरलं, म्हणजे गंगेमध्ये. आणि भल्या पहाटे सगळी जण स्नानाला गेली आणि ज्ञानोबा पाण्यात गेले. पद्मासन स्थितं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. पद्मासन घातलं, डोळे झाकले आणि ध्यान लागलं, समाधी लागली. कित्येक योगी असे की पंचा टाकून पाण्यावरती ध्यान लावतात. ध्यान लागलं माऊलींचं ध्यान लागलं. योग्यांना ध्यान लावणं सोपं आहे, योग्यांचं ध्यान उघडणं अवघड आहे. ध्यान लागलं. मुक्ती म्हणाली, पाणी घ्या आणि सहस्राधारावरती शिंपडा. शिंपडलं. मग माऊलीने अर्धोन मिनिट डोळे उघडले कसे तरी. आणि ज्ञानोबा पाण्याच्या बाहेर अरडतच बाहेर आल्यावर सोपान देवाने विचारलं, आई दादाच्या डोळ्यात पाणी काय? ज्ञानोबा आनंद उल्हासात सांगतायत, देखिला देखिला माये देवाचा देव. आता वरती साजणी आणि खालच्या चरणात माये. तुम्ही जागेत ना सगळेजण? वरती योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. साजणी कोण पाहिली? दुसऱ्या चरणात देखिला देखिला माये
या माया या शब्दावर दोन भाव करता येतील. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, मायेच्या मोहामुळे ब्रह्म कळत नाही. हे माये तू बड्या बड्याला वेड्यात काढलं, पण मी मात्र निवृत्तीनाथ दादांच्या कृपेनं तुला न डगमगता ब्रह्माला पाहिलं. हा एक भाव. दुसरा भाव, माये म्हणजे माझे आई, जे विठ्ठल रुक्मिणी पैकी रुक्मिणी मातेला म्हणतात, माये मी देवाचा देव पाहिला. आता काय पाहिला त्याचं उत्तर देतो आणि कीर्तन समाप्त करतो. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. काय पाहिलंय? श्री दत्तात्रयांना पाहिलं. दत्त योगी आहेत, दत्त राजे आहेत, दत्त नारायण आहेत, दत्त विठ्ठल आहेत. त्याला वासुदेवानंद सरस्वतीचा अर्धा श्लोक सांगतो. पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपानिधे. दत्तच पांडुरंग आहेत, पांडुरंगच दत्त आहे. दत्त शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. योग्यानी योग्याला पाहिलं, विष्णूनी विष्णूला पाहिलं, नारायणानी नारायणाला पाहिलं. आणि मग नारायण म्हणजे ज्ञानोबा आपल्या आईला सांगतात, हे आई मी त्या देवाला पाहिलं. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण. मी देव आणि तू भक्त, हे कल्पित द्वैत शिल्लक राहिलं नाही. आता देव पहावयासी गेलो, तेथे देवची होती गेलो, देवची होती गेलो, तेथे देवची होती गेलो. देव पावया गेलो, तेथे देवची होती गेलो, तेथे देवची होती गेलो, ते देवची होती गेलो. देव पाहण्यासाठी गेलो, देवच झालो. आता देव वेगळा आणि भक्त वेगळा हा भाव शिल्लक राहिला नाही. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह दुजे पण निमाला. आता वेगळेपण संपला. आता कसा पाहिला? अनंत रूपे अनंत बेशे स्वर्या, देखिले म्या त्यासी बाप रखुमादी विवर खून बाणली कैसी. कधी परशुराम रूपात पाहिला, कधी रामरूपात पाहिला, कधी गायींच्या मागे पेंद्या वडजा वाकडा मधुमंगल सुदामा श्रीश्यामा तनुसुखा या गोपाळांच्या मित्रमंडळीत पाहिला, कधी गवळणींची छेड काढणारा पाहिला, कधी पद्मावतीसह वर्तमान पाहिला, कधी तिरुपतीमध्ये व्यंकटरमण पाहिला, कधी धनसळचा खंडोबा झाला, कधी गाणगापुरात दत्त झाला, कधी कारंजाला नरसिंह सरस्वती झाला, तर कधी कधी तो दाशरथी रामचंद्र झाला, तर कधी तो पार्वती नंदन गणेश झाला, तर कधी कार्तिकेय झाला, कधी तो सावित्रीचा ब्रह्मा झाला, तर कधी उमेचा शिवशंकर भोला महादेव झाला. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. पण आता मात्र वेगळे. बाप रखुमादीवर खूण बाणली कैसी. आता एकच खूण आहे, पाय त्याचे समान आहेत आणि रुक्मिणी सह तो पंढरीत विराजमान आहे. विठोबा
सगळे जरा खाली बसा. जय जय विठोबा रखुमाई विठोबा हरी कवरदा हरी खाली बसा, खाली बसा. ईश्वर महाराज की जय शक्ति बाई माता की जय महाराज की जय आचार्य भगवान की जय. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याद्यासी बाप रुक्मादेवीवर खूण बांधली कैसी. उठलेल्या सज्जनाला देवानी कल्याण करावं म्हणून ज्ञानोबरायचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. वेशे देखिले म्याद्यासी रूपे अनंत वेशे देखिले म्याद्यासी. रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी. रूपे अनंत वेशे देखिले म्याद्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यादासी. बापर कुमारी वरुण बालई कैसे कैसे. बापर कुमारी वरुण बालई कैसे बालई कैसे. देखिला देखिला माये देवाचा देव. देखिला देखिला माये देवाचा देव. निमाने तुझे पण पितना पितना संग हनुमाने तुझे पण
सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती भगवान श्री भोलेनाथाच्या पवित्र दरबारात त्याच्या शिवलिंगावरती त्याच्या इष्ट आणि उपांग देवतेच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला विराम. दोन्ही पखावज वादक अतिशय उत्तम, गायक दोघच पण त्यांनी बहर आणला कीर्तनात. काही ठिकाणी बहर असतो, काही ठिकाणी कहर असतो. त्यांनी बहर आणला, खूप आनंद वाटला, छान वाटलं. महेंद्र महाराज तुम्ही गेलात आणि पुन्हा परत आलात, तुम्हाला द्राविडी प्राणायामाचा प्रवास करावा लागला, धर्मासाठी उत्तम काम करतायत, मी तुम्हाला खूप आशीष देतो. कीर्तन झालं, जय विठ्ठल की कृपया. मंडपातल्या स्त्री पुरुषांना एक सूचना आहे की जरा उठू नका, हिमाचल प्रदेशातून कधी ते आले असते. कीर्तन तर माझं मी माझ्या इज्जतीत थांबवलंय, पण महाराज एक हिंदीतनं एक 5 मिनिट तुम्हाला काही आशीर्वचन देतील. महाराज जी के मुखारविंद से कुछ आशीर्वचन आप सुनिए. आणि मग मी कार्यक्रमाचा समारोप करतो, थांबतो. नेमाप्रमाणे भैरवीपर्यंत आपण आलोत. हे कीर्तन पुन्हा एकदा तुम्हा विद्वत सभेत जाणकारांना समर्पित करून आजच्या सेवेला मी इथे विराम देतो. मला येण्यासाठी जरा अडचणच झाली, प्राकृतिक कारणं होते, न जावं अशी इच्छा होती. पण दुसरं एक कारण होतं, मी जर आलो नसतो तर हे माझे पण शिल्लक राहिलं असतं इथे, ते निर्माण करायचं होतं. त्यामुळं परमेश्वराने जणू आज्ञाच दिली आणि प्रत्येक स्त्री पुरुषांनी आज जवळ येऊन मला फार आनंद दिला. त्यांना मी धन्यवाद देतो, शुभाशीष देतो. तुमचं आरोग्य उत्तम राहावं, व्यसनाधीन होऊ नका, गर्भातल्या बालिकेची भ्रूण हत्या करू नका, गायींच्या कत्तली करू नका, वृक्षाच्या तोडी करू नका. आपल्या नदीचं पाणी आपल्या गावात आपण स्वच्छ ठेवा, रस्ते उत्तम ठेवा, रांगोळ्या सडा संमार्जन करा, पावित्र्य ठेवा, मुलामुलीवरती संस्कार ठेवा. मुलामुलींना प्रार्थना आहे, खूप शिका. LLM, MCOM, LLB, BTech सगळे, अगदी तुम्ही PhD कलेक्टरपर्यंत मोठे व्हा. पण एक वाक्य बोलतो आणि टाळ्या घेतो. अमेरिका, लंडन, फ्रान्सला जरूर जा, तुम्ही नक्की जा, पण आपली जन्मभूमी आई वडील यांच्याबद्दल प्रेम जिव्हाळा कायम ठेवा विद्यार्थ्यांना. मला तुमच्याकडे पाहून तुमच्या कार्याचं कौतुक वाटतं. तुम्हाला आशीर्वाद द्यावा एवढा मोठा माणूस मी नाही आहे. देवाने तुमचं सगळ्यांचं भलं करावं. तुमच्या दोघाच्या वाजवण्यात शार्पनेस आहे. मला पखावज वाजवणं कळतंय, ऐकणंही कळतं. मला किंचित कणसर झालं, ट्विनिंग बिघडली तर ते सहन न होणं हाही माझ्या बुद्धीचा स्वभाव आहे. पण मी बोलत कधीच नाही, की मी फक्त म्हणतो वाह क्या बात आहे, अप्रतिम वाजवलं आपण. पण तुम्ही खरंच चांगलं वाजवलं दोघांनी, गायलं पण चांगलं. ढीगभर टाळकरी असतात कधी कधी, पण कोणाचा सूर कोणाशी कधी जुळतच नाही, कळलं का? काही कीर्तनात सूर असतो, काही ठिकाणी आसुरही असतात. आणि या दोघांना घेऊन आम्हाला ही कीर्तन क्षेत्राची भूमिका आणि सत्ता टिकवावी लागते. आमच्यातही 3 गट आहेत. एक ताल गट आहे, एक स्वर गट आहे आणि एक लय गट आहे. हे 3 टिकवावे लागतात. आणि तुमच्या कृपेने हा मनाला समाधान देणारा अमृत योग आला. जरा रसज्ञ कान कमी हे माझ्या लक्षात आलं. कदाचित त्या परिसरात अशा कीर्तनाची सवय नसू शकते. मला कर्कशपणा करता येत नाही. मी करायचो पूर्वी विनोद वगैरे, सोडून दिलं ते. त्यात काही मजा नाही, स्वारस्य नाही, उद्धारही नाही, तुमचा नाही, माझाही नाही. अभंगाची मूल भूमिका तुमच्यासमोर मांडणं गरजेचं होतं. नेटनेटका गर्भित आणि अवघड अर्थ न सांगता मी खूप सरळ चिंतन तुमच्यासमोर मांडलंय. पुन्हा एकदा तुमच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. या वाहिनीच्या माध्यमातून हा सदैव सेवा करतो, त्याला मी धन्यवाद देतो. तो आपलाच आहे, माझाच आहे. त्यामुळे माझा आहे, त्यामुळं त्यालाही कळेल बाबा आपले असल्यामुळे लोकांसमोर आता काय द्यावे, काही न द्यावे, ही भूमिका त्याची तयार होईल. स्पीकरचा ध्वनी उत्तम आहे, त्याचा काही दोष नाही. बरेच वादक आणि गायक कीर्तनकार त्यांना आवाज वाढवा म्हणतात, ती त्यांच्या हाताला लागली नित्य सवय असते ती वाढवायची. आमचं थोडं वजाबाकीचं काम आहे. आमचं म्हणणं आहे, चाल, एखादा स्वर, अलंकार हरकत असेल तर तिथे ते अपेक्षितच आहे.
सोलो वादन असेल, पेशकारी असेल तर आवाज अपेक्षितच आहे. परंतु एवढ्याही आवाजात जर सुस्वर कानात मंत्र यांच्या दुमदुमत असेल तर मोठ्या आवाजाची आवश्यकता नाही. मोठ्या आवाजात बाकीचे ओरडतात, आपल्याला ओरडायची गरज नाही. हेही ज्यांना कळलं नाही त्यांना काल्या दिवशी प्रसाद. म्हणून मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, शब्द जसे कल्लोळ अमृताची सेवा समर्पित करतो. थांबतो. तुमचं सगळ्याच आमच्यावरती निष्कपट स्वच्छ प्रेम ठेवा. मला कीर्तनाला बोलवा, माझी कथा ठेवा, ही माझ्या जीवनातली कधीच भूमिका संपलेली आहे. आवश्यकताच नाही. महिन्याचे 2 जरी कीर्तन केले तर 30 दोन्ही 60, म्हणजे 30 स्त्री पुरुष 60 लोक अनुग्रही झाले की काम होतंय. मला वेगळं म्हणायचे, तुमच्या समोर वेगळा भाव आहे. बाद झालं. 2च कीर्तन करायची, उगी मरमर मरमर करायचीच नाही. छान. आणि अशा सज्जनानं दिलेलं निमंत्रण टाळू नये म्हणून मी या ठिकाणी आलो. तुमच्या प्रत्येक उपक्रमात माझं कीर्तनच असावं असं नाही, पण तुम्ही जेव्हा मला निमंत्रण द्याल तेव्हा सादर प्रेमपूर्वक मी त्या मंडपात नक्कीच येईल. या तीळ जय विठ्ठल करतो. दिलीप महाराज काही बोलतील, महाराजांचा आशीर्वाद होईल, टाळकरी खाली बसतील आणि महाराजांचा आशीर्वाद होईल. कृपया तुम्हा सगळ्यांना प्रार्थना आहे. आपल्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांनी धर्मसभा गाजवली. आज या गावातली धर्मसभा गाजवण्याकरता हिमाचल प्रदेशातून जय देवांगाश्रम स्वामी महाराज आले. त्या आध्यात्मिक आशीर्वचन आपल्याला देतील. मी थांबतो. विठ्ठल सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. व्यवस्थापक गावकरी व वारकरी मंडळी डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली.